भाजप आमदार आणि माजी मंत्री मदन येरावार आपल्यासोबत आहे। मदनजी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, विराट सभा होत आहे, किती महिला येणार आहेत? जवळपास 2 लाख 1.5 लाख ते 2 लाख महिलांचं आयोजन या सभेत केलेलं आहे आणि हे महिला सेंट्रिक कार्यक्रम आहे। तरीसुद्धा इतर अनेक कार्यक्रमाचा लोकार्पण आणि उद्घाटन, भूमिपूजन हे असे अनेक कार्यक्रम माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। प्रामुख्याने देशाचे पंतप्रधान ज्या मंत्रावर आपलं केंद्र आणि राज्याचं सरकार भारतीय जनता पक्षाचं जिथे आहे तो ज्या मंत्रावर चालतंय ते पंडित दीनदयालजींचा अंत्योदयाचा विचार, हा विचार त्यांचा 81 फुटाचा हा पेडेस्टल सहित पुतळा त्याचं अनावरणसुद्धा आज या प्रसंगी होत आहे। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। कुठेतरी एक मोठा शक्ती प्रदर्शन हे या माध्यमातून, कारण लोकसभा निवडणूक येत आहे तर कुठेतरी प्रचाराचा रणशिंगही पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये याच सभेच्या माध्यमातून फुंकणार आहे। कारण 2014, 19 आणि आता 24 प्रत्येक वेळेला यवतमाळलाच ते पसंती देतात। ते यवतमाळ तो देशाच्या पंतप्रधानांचा जनतेचा पंतप्रधानांवर असलेला विश्वास असेल किंवा यवतमाळकर जनतेचा आशीर्वाद असेल की तो योगायोग आणि संयोग असेल की जेव्हा 2014ला देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव घोषित झालं पक्षातर्फे, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते। पण ऑल इंडिया लाईव्ह शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या भेटीसाठी ते स्वतः आर्णी येथील दाबडी येथे आले। मागच्या वेळेस 16 फेब्रुवारी 2019ला महिलांच्या सशक्तीकरण महिला मेळावा याच कार्यक्रमांतर्गत आदरणीय पंतप्रधान पांढवकडा येथे आले आणि आज सर्वदूर 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुलीच्या शिक्षणापासून तर तिच्या उद्योगापर्यंत या सर्व व्यवस्था जेव्हा मोदीजींनी केलेल्या आहे आणि आज समाजातला 50% असलेला महिलांचा हा वाटा हा सशक्त व्हावा आणि संपूर्ण देश त्या माध्यमातून विकसित होण्यामागे त्यांचा मोठा सहभाग व्हावा, हा प्रामाणिक उद्देशाने महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आज देशाचे पंतप्रधान यवतमाळ येत आहेत। लोकसभा निवडणुका लवकरच होणार आहे। वाशिम यवतमाळ मतदारसंघ भाजपकडे यावा कार्यकर्त्यांची कशी इच्छा आहे, त्या अनुषंगाने पण पंतप्रधानांना किंवा पक्षश्रेष्ठींना काही सांगितलं जाईल का आणि मागणी केली जाईल का? आणि कुठेतरी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा तीव्र दिसत आहे यंदा। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला विचार कुठे कुठे मांडायचा हे सर्व माहीत आहे। त्याच्यामुळे माननीय पंतप्रधानांच्या सभेत किंवा तिथे हा अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा शेतीतला कार्यकर्ता हा असंही काही होत नाही। संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आपला देश सोपवला पाहिजे, हे देशातील 140 करोड जनतेची मनीषा आहे। त्या मनीषेला धरूनच हा यवतमाळतील जनतेमध्ये तो जे संदेश देतील ते लोक स्वीकारतील आणि भारतीय जनता पक्ष किंवा मित्रपक्ष ज्यांनाही असेल आम्हाला विजय प्रचंड बहुमताने विजय मिळवून देतील। अखेरचा प्रश्न, यवतमाळ वाशिम आपल्यालाही असं वाटते का की यवतमाळ वाशिम मतदारसंघ भाजपकडे असायला हवं? नाही, खरं म्हणजे 2009च्या आधी हा भाजपकडे मतदारसंघ होता, परंतु त्यावेळेसच्या खासदार त्या डिलिमिटेशन नंतर आमचे जे खासदार होते ते पक्ष सोडून गेले आणि वाशिमच्या ज्या खासदार होत्या त्या युतीमध्ये मग त्यांना जागा देण्यात आली। त्याच्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे, परंतु तो नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे। ते जे घेतील तो आमच्यासाठी सदैव शीर्ष आहे आणि त्याचं प्रतीक आम्ही गेल्या अनेक निवडणुकीमध्ये विजयात रूपांतर करून दाखवत आहे। तर जे काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय जो आहे तो कार्यकर्त्यांना मान्य होईल आणि आज मोदींची एक अत्यंत विराट सभा जी आहे यवतमाळमध्ये होईल असं दावा जे आहे ते मदन येरावार करत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।